श्रीकृष्ण म्हणतात दुःखी राहू नका, भरोसा ठेवा, मी तुमच्या बरोबर आहे. पार्ट 2. 24. अशा लोकांच्या मागे कधीही पळू नका ज्यांना तुमची कदर नाही. 25. जगामध्ये सगळ्यात आनंदी तेच लोक आहेत ज्यांना हे समजलं आहे की दुसऱ्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवणे मूर्खपणा आहे. 26. आयुष्यामध्ये तुम्हाला रागवणारा, समजून सांगणारा कोणी असेल तर त्याचे उपकार माना, कारण ज्या बागामध्ये माली नसतो ती बाग लवकर ओसाड पडते. 27. जेवढ्या कमी अपेक्षा ठेवाल तेवढे तुम्ही आयुष्यामध्ये खुश राहाल. 28. गीतेमध्ये लिहिले आहे की जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा त्याची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. 29. हा चुकीचा विचार आहे माणसाचा की एकटा माणूस काय करू शकतो, पण पहा त्या सूर्याकडे जो एकटाच सगळ्या जगाला प्रकाश देत आहे. 30. जी लोक मनापासून आवडतात त्यांना सांभाळून ठेवा, जे लोक मनातून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा. 31. तुम्ही जेव्हा जेव्हा लोकांना संधी देता तेव्हा तेव्हा ते तुम्हाला फक्त धोकाच देतील. 32. ज्याप्रमाणे विविध मार्गाने येणारे पाणी समुद्राला मिळते त्याचप्रमाणे माणसाने निवडलेला प्रत्येक मार्ग चांगला असो किंवा वाईट देवापर्यंत पोहोचतोच. 33. लोकांच्या निंदेमुळे दुःखी होऊन रस्ता बदलू नका, कारण सफलता लाजून नाही तर साहसाने मिळते. 34. एवढे समजदार बना की कोणालाही माफ कराल, पण इथे मूर्ख बनू नका की परत त्याच्यावरच विश्वास ठेवाल. 35. आयुष्यामध्ये खुश राहायचं असेल तर आधी अशा लोकांना विसरून जा जे तुम्हाला विसरले आहेत. 36. अशक्य शब्दाचा उपयोग फक्त घाबरट लोकच करतात. साहसी आणि बुद्धिमान लोक स्वतःचा मार्ग स्वतःच बनवतात. 37. लोकांची कमाई छोटी किंवा मोठी असू शकते, पण चपातीचा आकार सगळ्याच घरामध्ये सारखाच असतो. 38. हारतो तोच जो सारख्या सारख्या तक्रारी करत राहतो आणि जिंकतो तोच जो 1000 वेळा प्रयत्न करतो. 39. जर कोणाचाही स्वाभिमान सारखा सारखा दुखावला तर नातं कितीही चांगलं असलं तरीही शेवटी ते तुटतच. 40. कधीही असा विचार करू नका की आत्म्यासाठी काही अशक्य आहे, असा विचार करणं चुकीचं आहे. 41. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा गर्व झाला तर स्मशानाची एक चक्कर मारून या, कारण तिथे तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली लोकांची राख पडलेली आहे. 42. आयुष्यामध्ये कधीही तुमची तुलना कोणाबरोबर करू नका, कारण तुम्ही जसे आहे तसे सर्वश्रेष्ठ आहे. देवाची कोणतीही रचना सर्वोत्तम असते. स्वतःला कोणापेक्षा कमी समजणे देवाच्या रचनेचा अपमान आहे. 43. आशा कधीही सोडू नका, उद्याचा दिवस आजपेक्षा चांगला असेल. 44. तुम्ही वेळ काढून तुमच्यामधील कमतरता शोधली पाहिजे, त्यामुळे तुमची दुसऱ्यांची चुका शोधत बसण्याची सवय बंद होईल. 45. एका चांगल्या चरित्रेची निर्मिती 1000 वेळा ठोकर खाल्ल्यानंतरच होते. तुमच्या आयुष्यात एक निश्चित ध्येय ठरवा, तुमचं सगळं मन आणि शरीर त्या ध्येयावर केंद्रित करा आणि विचारांना तुमच्या आयुष्यातून काढून टाका. हीच सफलतेची चावी आहे. तर मित्रांनो, माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.